दरम्यान विधान परिषदेसाठी शिवसेना पक्षातील इच्छुक उमेदवारांची संख्या लक्षात घेता शिवसेनेच्या उमेदवाराची घोषणा अतिशय ऐनवेळी होण्याची शक्यता आहे। नाराजी नाट्य टाळण्यासाठी शिवसेना उमेदवाराची घोषणा ऐनवेळी होणार असं शक्य आहे। शिवसेनेचा उमेदवार थेट उमेदवारी अर्ज भरण्याचीही शक्यता आहे। एकनाथ शिंदे या संदर्भात सावध पाऊल उचलतील अशी शक्यता वर्तवण्यात येते। नुकतीच भाजपच्या वतीने 3 नावांची घोषणा झालेली आहे। शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्याकडे प्रत्येकी एक जागेसाठी उमेदवारी असणार आहे आणि या संदर्भातली घोषणा अजून झालेली नाही। राष्ट्रवादीच्या बाबतीमध्ये झीशान सिद्दीकी यांचं नाव सातत्याने पुढे आहे, चर्चेत आहे। त्याच्यावरती आज शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे। औपचारिक घोषणा राष्ट्रवादीच्या उमेदवाराची आज होईल, पण शिवसेनेचा उमेदवार मात्र ऐनवेळी घोषित होईल अशी शक्यता आहे। आपले प्रतिनिधी सूरज सावंत अधिक माहिती देतील। सूरज, इतकं सावध पवित्रा, इतकी सावध पावलं का उचलली जात आहेत एकनाथ शिंदे यांच्याकडनं? नक्कीच विधान परिषदेसाठी शिवसेनेच्या वाट्याला एक जागा आलेली आहे, मात्र शिवसेनेत भाऊ इच्छुकांची गर्दी आहे आणि हे लक्षात घेतात कुठेतरी सावध पावलं ही एकनाथ शिंदेकडनं उचलली जात आहेत। त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर डायरेक्टली अर्ज देऊन उमेदवार जाहीर करण्याचा पवित्रता हा शिवसेनेकडनं घेतल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। त्यामुळे आता हा उमेदवार कोण असणार आहे हे पाहणं महत्त्वाचं आहे। यामध्ये जर आपण पाहिलं तर अनेक नावं आहेत, त्यामध्ये प्रामुख्याने किरण पांडव आहेत, रघुवंशी आहेत, शीतल म्हात्रे आहेत, त्याचबरोबर अन्य 2-3 नावं आहेत। यामध्ये आता एका व्यक्तीला उमेदवारी देण्याची शक्यता ही वर्तवली जात आहे। त्यामुळे नेमका हा उमेदवार कोण असणार आहे हे लवकरच कळू शकतं। पूर्वी धन्यवाद सूरज आपल्या माहितीबद्दल। तर शिंदेंच्या शिवसेनेच्या वाट्याला विधान परिषदेची एकच जागा आली आहे। या जागेसाठी 4 जण इच्छुक असल्याची माहिती आहे। यात धुळे नंदुरबारचे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे संपर्क प्रमुख आणि माजी विधान परिषद सदस्य चंद्रकांत रघुवंशी यांचं नाव आघाडीवर आहे। तर माजी नगरसेविका शीतल म्हात्रे यांचंही नाव चर्चेत आहे। शिवसेनेचे सचिव संजय मोरे यांच्यासह नागपूरच्या किरण पांडव यांच्या नावाची सुद्धा चर्चा सुरू आहे। त्यामुळे आता विधान परिषदेच्या जागेसाठी कोणाची वर्णी लागणार हे पाहणं महत्त्वाचं असेल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।